मागच्या 24 तासात महाराष्ट्रात काय घडलं तर छत्रपती संभाजीनगर मधील टीसी घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला 9वी मध्ये नापास केल्याचा राग मनात ठेवून शिक्षकावरती चाकू हल्ला केला. या शिक्षक गंभीर जखमी. तर दुसरी बातमी येते पुण्यातून. सिया अग्रवालच्या भावावरती वकिलाने केला 10 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा. तर सियाने केतनला ढकलून दिलेला स्पॉट पाहण्यासाठी लोहगड किल्ल्यावरती 25 ते 30% गर्दी वाढली. पोलिसांनी हा स्पॉट आता बंद केलाय. तर टाटाची सियारा ईव्ही अखेर भारतात लॉन्च झाली आहे. टाटाचा दावा आहे की मोठी बॅटरी सिंगल चार्ज मध्ये 665 किलोमीटर पर्यंतची रेंज देईल. तर ठाकरेंचे निकटवर्ती आमदार सचिन अय्यर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तसेच पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. आणि आता मोबाईल नंबर नसेल तरी व्हॉट्सअप वापरता येणार. आताच व्हॉट्सअप मध्ये जाऊन तुमचा युजर नेम घेऊन टाका. तर इथेनॉल मिश्रित पेट्रोल टाकल्यामुळे बऱ्याच लोकांच्या गाड्यांना प्रॉब्लेम सुरू झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आणि गडकरी काकांविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. तर जुलै महिन्याचा पहिला दिवस तुमचा कसा जाणार हे बघायचं असेल तर तुम्ही तुमची रास कमेंट करा. सगळ्या डिटेल्स मिळून जातील जर तुम्ही राशी भविष्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ जर दररोज बघायचे असतील तर आपलं तोंडला फॉलो करून घ्या.